आत्ताची लेटेस्ट टॅली आपण पाहूया। 288 पैकी 274 जागांचे कल आपल्या हाती आलेत। यातले काही निकाल सुद्धा आहेत, जिथे भाजप सर्वात मोठा पक्ष राज्यातला 115 जागांसह, शिवसेना 47, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 23, शरद पवारांची राष्ट्रवादी 14, ठाकरेंची सेना 11 तर इतर 27 अशी परिस्थिती आहे नगराध्यक्ष पदांचा विचार करता। त्यामुळे सर्वाधिक नगराध्यक्ष हे अर्थातच भाजपचे आहेत। मुखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष बालाजी खतगावकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विजयी झालेत। ते त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, ते त्यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे खतगावकरांचा हा विजय अर्थातच शिंदेंसाठी महत्त्वाचा असेल। त्यापाठोपाठ साधना महाजन, गिरीश महाजन यांच्या पत्नी याही विजयी झालेल्या आहेत। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून, नांदगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून सागर हिरे हे विजयी झालेत। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने इथे सुद्धा विजय प्राप्त केला। सुहास कांदेंनी आपला गड राखलेला आहे। भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी होत आहेत। तर दोंडाईचा नगर परिषदेमध्ये नयनकुवर रावल भाजपच्या त्या विजयी झालेल्या आहेत। तर भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे अजित पवारांची राष्ट्रवादी, कणकवलीचा भाजपचा गड आला पण सिंह गेला अशी कणकवली स्थिती। कारण शेवगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या माया मुंडे जिंकलेत। वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल आता समोर येत आहेत। पालघर आणि डहाणूमध्ये मंत्री गणेश नाईक यांना धक्का। पालघर आणि डहाणूमध्ये नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार हे पराभूत झाले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार पालघर आणि डहाणूमध्ये जिंकले आहेत। तर कणकवलीत भाजपचे 9, शहर विकास आघाडीचे 8 नगरसेवक जिंकलेले आहेत। आता सत्ता दिली आहे त्या विश्वासाचं आम्ही चीज करू, कुठेही तडा जाणार नाही हा आम्ही शब्द देतो जनतेला। महिलांचं सक्षमीकरण हा सर्वात महत्त्वाचा 100% होणार। आणि आता काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे। काय विरोधकांकडे आव्हान? नाही, विरोधकांकडे तेव्हाही आव्हान आम्ही काही दिलं नव्हतं। त्यांचे स्वतःचे आव्हानं त्यांना भरपूर आहेत। आम्ही वेगळं आव्हान देण्याची मला काही गरज वाटत नाही। महत्त्वाचा प्रश्न आहे धामणगाव नगर परिषदेमध्ये रस्त्याचा, तो आता निकाली निघणार का? 100% निघणार। मागे पण आमदार प्रतापदादा अडसडे यांनी आपल्याला सांगितलं होतं, तो जो प्रश्न आहे तो भुयारी गटर योजनेमुळे थांबवलेला होता, अन्यथा ते सँक्शन झालेलं आहे। आणि भुयारी गटर योजना आणि तो रस्ता हे दोन्ही होणार आणि 25 ते 50 वर्षाच्या प्रोव्हिजनच्या हिशोबाने ते सगळं काय होणार। नगर परिषद स्मार्ट नगर परिषद होणार आता 100%। तर या काही विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया दरम्यान कणकवलीमध्ये भाजपचे 9 आणि शहर विकास आघाडीचे 8 जण जिंकलेले आहेत। मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा अवताडे या जिंकलेल्या आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल समोर येत आहेत। सध्या पुन्हा एकदा आकडेवारी आपण बघूया। 278 हे कल आता समोर आलेले आहेत, ज्याच्यापैकी 118 ठिकाणी भाजपने बाजी मारलेली बघायला मिळते। भाजप आघाडीवर शिवसेना 48, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14, ठाकरे सेना 11, इतर 27। सध्याची स्थिती ही आहे। 278 ठिकाणी 288 पैकी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये भाजपची आघाडी बघायला मिळते। तर मंगळवेढामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा अवताडे या जिंकलेल्या आहेत। मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या संजना पाटील यांनी बाजी मारली आहे। पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत। यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल पेणमधले 11 उमेदवार एकूण भाजपने जिंकलेले आहेत भाजपचे। त्यामुळे पेणमध्येही भाजपने बाजी मारली। आणि एकूण आकडेवारी पुन्हा एकदा आपण बघूया। कोणाची गाडी कोणाची गाडी जी आहे ती सुसाट आहे। तर भाजप 118, शिवसेना 48, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार किंवा 37, काँग्रेस 23, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष 11 आणि त्यासोबतच शरद पवार 14 अशी स्थिती। आणि इतर ज्यांना 27 ठिकाणी विजय मिळवता आलाय। 278 ठिकाणचे कल हे सध्या हाती आले 288 पैकी। आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता त्यामुळे साहजिकच विजयोत्सव सुरू आहे। कोकणामध्ये खास करून ज्या पद्धतीने सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, निलेश राणे आणि नितेश राणे, त्यामुळे राणे विरुद्ध राणे बंधू अशी ही काहीशी लढाई बघायला मिळालेली होती, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी ताकद लावलेली होती। एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंसाठी सभाही घेतलेली होती। आणि ही निवडणूक ज्याच्यामध्ये निलेश राणेंनी आपल्या बंधूंना, नितेश राणेंना एक प्रकारे धक्का दिल्याचं बघायला मिळतंय। तर कोकणामध्ये हे चित्र समोर आले। तर मंगळवेढ्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा अवताडे जिंकतात। पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील
विजयी झालेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे निकालही आता समोर आले आहेत. पेणमधून 11 उमेदवार भाजपचे जिंकत आहेत. 118 हा सध्याचा भाजपचा आकडा आहे, जिकडे भाजपने विजय मिळवला किंवा आघाडी घेतलेली आहे. शिवसेना 48, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14, ठाकरेंची सेना 11. अंबरनाथमधनं अपडेट. भाजप उमेदवार तेजश्री करुंजले या आघाडीवर आहेत. अंबरनाथमध्ये मगाशी मतमोजणी जी आहे ती काही प्रमाणात उशिरा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं. रायगड माथेरानचा अपडेट येते. शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. रायगड माथेरानमधनं शिवसेना उमेदवारांनी बाजी मारली आहे. नगर परिषदेत शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी यांनी विजय मिळवलेला आहे. रायगड हा देखील एक प्रकारे प्रतिष्ठेचा असा भाग, कारण सुनील तटकरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अशी तिकडे लढाई होती आणि तिकडे आता शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते जिंकताना बघायला मिळतात. दरम्यान ठिकठिकाणी आता विजयोत्सव साजरा करण्यात येतोय. कार्यकर्त्यांकडून फुगडी घालून त्यासोबतच एकमेकांना गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी देखील काही ठिकाणी होतीये. निकाल समोर येत आहेत तसतसे विजयोत्सव हा ठिकठिकाणी वाढताना बघायला मिळतो. 278 जागांचे कल सध्या समोर आलेत. 118 ठिकाणी भाजप आघाडीवर आणि शिवसेना 48 ठिकाणी आघाडी. राहुरी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने विजय मिळवलाय राहुरीमध्ये. तर रायगडमध्ये माथेरान नगर परिषदेत शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी अनेक नेते ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ज्यांच्यासाठी तो विजय, तो भाग फार महत्त्वाचा होता, त्यांचं नेमकं काय झालं ते आपण बघतोय. कणकवलीत भाजप 9, शहर विकास आघाडी 8 अशी स्थिती आहे. भाजपचा गड आला पण सिंह गेला अशी त्यांची स्थिती. तर शेवगावमध्ये देखील काय कल समोर आला आपण बघतोय. दरम्यान आता आकडेवारी जर आपण पुन्हा एकदा बघितली तर 118 भाजप, अजित पवार त्यांचा पक्ष 37, शिवसेना 48, तर काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14, ठाकरे सेना 11. 278 कल किंवा निकाल हे आता सध्या समोर आलेले आहेत. इतरांच्या खात्यात 27 अशी आकडेवारी जी आहे ती समोर बघायला मिळते. कणकवलीतली पुन्हा एकदा अपडेट. तर तिकडे शेवगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या माया मुंडे या जिंकलेल्या आहेत. पालघर आणि डहाणूमध्ये मात्र मंत्री गणेश नाईक यांना धक्का मानला जातोय, कारण तिकडे भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेने तिकडे बाजी मारली आहे. तर रायगड माथेरान शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी हे जिंकलेले आहेत. राहुरी माजी आमदार प्राजक्त तनपुरेंनी बाजी मारली आहे. शहर विकास आघाडी विजयी झाली आहे. नगराध्यक्षपदी राहुरीच्या बाबासाहेब मोरे यांनी आपली विजय पताका फडकवलेली आहे. भाजप 118, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37 अशी सध्याची स्थिती. आणि विजयी जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. ठिकठिकाणी आनंदोत्सव आणि त्यासोबतच ढोलताशांचा गजर अशी सध्याची स्थिती. हो, 288 पैकी 278 नगराध्यक्षपदाची आपण चर्चा करतोय. तर 278 जागांचे निकाल कल समोर आले आहेत. 118 ठिकाणी त्यापैकी भाजपनं बाजी मारली आहे. म्हणजे सिंगल हँडेडली भाजप सर्व पक्षांपेक्षा पुढे आहे. शिवसेना 48, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 14, ठाकरेंची सेना 11 आणि इतर 27 असं चित्र नगराध्यक्ष पदांसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण अर्थातच ज्याचा नगराध्यक्ष त्याची नगरपालिका किंवा पंचायत असं ढोबळमानानं हे समीकरण मांडलं जातं. पण याच्यामध्ये क्लिष्ट अवघड गोष्ट कुठे बनते की जेव्हा पॅनल एका पक्षाचं येतं किंवा एक पॅनल विजयी होतं आणि त्याच्या विरुद्ध पॅनलचा नगराध्यक्ष बनतो, जे आपण कणकवलीमध्ये होताना पाहिले की नगराध्यक्ष आहे शहर विकास आघाडीचा आणि सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेत भाजपचे. त्यामुळे इथे आता काय होणार पुढच्या 5 वर्षात हे बघावं लागेल. अमळनेरमध्ये शिवसेनेचे परीक्षित बावस्कर यांचा विजय झालेला आहे. आणि महाविकास आघाडीची जर का आपण महायुतीसोबत तुलना केली तर महाविकास आघाडीची जी टॅली आहे ती तुलनेनं महाविकास आघाडीच्या खूपच कमी पाहायला मिळते. कारण एकतर भाजपनंच 100 पार केलेली आहे या निकालांमध्ये. त्याच्या खालोखाल ही शिवसेना आहे एकनाथ शिंदेंची 48 जागांसह. मवियाच्या मित्रपक्षांची बेरीज अजूनही 50च्या आत आहे. म्हणजे तिघे जण मिळून त्यांनी अर्धशतकही गाठलं नाहीये. तर तिथे एकट्या भाजपनंच शतक पार केलंय. शिवसेना एकनाथ शिंदेंची ही सुद्धा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. ही टॅली आपण प्रेक्षकांना अश्विन सांगूया. भाजप आहे 119 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे भाजप अर्थातच नंबर 1 वर आहे. शिवसेना 48, शिंदेची शिवसेना ज्यांची आकडेवारी 48 आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आकडेवारी येते 37
तर काँग्रेस 23 ठिकाणी आघाडीवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14 ठिकाणी, ठाकरेंची सेना 11 ठिकाणी, इतर 27. त्यामुळे 279 कल हे समोर आलेत. अवघे 9 कल हाती यायचे आहेत, ज्याच्यामध्ये 119 ठिकाणी सध्या भाजप ही आघाडी घेताना, बाजी मारताना बघायला मिळते. त्यामुळे नगराध्यक्ष पद असो, नगरसेवकांची संख्या असो, भाजपची बाजी पाहायला मिळते आणि त्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना, मग अजित पवारांची राष्ट्रवादी. मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा अवताडे यांचा विजय झालेला आहे. मंगळवेढ्यामध्ये सांगोल्याचा निकाल सुद्धा खूप इंटरेस्टिंग आला, कारण तिथे शहाजी बापू पाटील यांनी एक हाती सत्ता खेचून आणलेली आहे. आपण धनंजय मुंडेंची बीडमधली सेलिब्रेशनची दृश्य पाहतोय. बीडमधल्या विजयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, खास करून परळीबद्दल, कारण परळीमध्ये जवळपास 1.5 दशकांनी मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेले होते. पण मंत्रिपदासंदर्भात आपण आत्ता बोलणार नाही, आपल्याला मंत्रिपदाची लालसा नाही, आपण जनसेवेसाठी राजकारणात आहोत, अशी सुद्धा महत्त्वाची टिप्पणी त्यांनी केली आहे. ठाकरे सेना 11, शरद पवारांची राष्ट्रवादी 14 आणि काँग्रेस 23. त्यामुळे सगळ्याची बेरीज केली तर महाविकास आघाडी एकत्रितपणे 50च्याच आत आपल्याला दिसते. पण दुसरीकडे महायुतीची गाडी मात्र सुसाट सुटलेली आहे. भाजप 119, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37 अशी एकूण टोटल, अशी एकूण संख्या, तगडी संख्या आपण म्हणूयात, महायुतीची पाहायला मिळते आहे. बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून या सगळ्या पक्षांनी निवडणुका लढवल्या नाही आहेत. अनेक ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु राज्यात ते सत्तेवर एकत्र आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांची ती एकत्रित ताकद मानावी लागेल. 119, 48, 37 म्हणजे जवळपास तिघांची मिळून जर आपण बेरीज करायची झाली तर तीच जाते जवळपास 200च्या घरात. त्यामुळे 279 पैकी 200 जर आपण महायुती म्हणून एकत्रित या पक्षांचा विचार केला तर ती होते. आणि इकडे मात्र 50च्या घरात हे तिन्ही विरोधक राहिलेले आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि ठाकरे सेना. इतरांच्या खात्यात जात आहेत 27 जागा. महाबळेश्वरचा निकाल समोर येतो. राष्ट्रवादीचे सुनील शिंदे तिकडे जिंकलेले आहेत. खोपोलीत शिवसेनेचे कुलदीपक शेंडे हे जिंकलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.